शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरिओम. ऐकू येते? प्रत्येक भाग जो आपण बघतो आहोत नित्यपाठामध्ये, आपण जे विभाग केलेले आहेत त्या प्रत्येक विभागाचं काही वैशिष्ट्य आहे की जे आपण म्हणतो. सगळं एकदम म्हणत नाही, कारण सगळं एकदम म्हणून आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे बोर होईल. कारण आपल्याला पहिल्यांदा त्या सगळ्याचा अर्थ माहिती नाही आहे आणि का म्हणत बसायचं. तर एक एक भाग जो आहे त्याच्यामधला हा जो भाग आहे की बुद्ध्या विशुद्ध या युक्तो धृत्यात्मानं नियम्यच, 50 ते 55 श्लोक, 18वा अध्याय. आपल्याला जरी काही माहिती नसलं तरी एवढं लक्षात ठेवायचं की 18वा अध्याय 50 ते 55 श्लोक. या 50 ते 55 श्लोकामध्ये जे सांगितलेलं आहे ते म्हणजे एखादी व्यक्ती एका विशिष्ट पातळीवरती आलेली आहे आध्यात्मिक प्रगती करत, ती हायेस्ट पातळीवरती कशी जाईल ते या 5 श्लोकांच्या मध्ये सांगितलं. म्हणून या 5 श्लोकांना भगवद्गीतेतला कर्मयोग असं म्हणतात. कर्मयोग हा स्वतंत्र भाग आहे, 3रा अध्याय कर्मयोग. आणि हा जो आहे तो कर्मयोग आहे म्हणजे कुठल्या क्रमाने ती व्यक्ती हळूहळू परमात्मा स्वरूप होते. त्यामुळे कर्मयोग वेगळा, क्रमयोग वेगळा. आणि क्रमयोग हा दररोजच्या जीवनातलं कर्म गृहीतच आहे, ते चांगलं करायला पाहिजे. मग ते चांगलं कर्म हे गृहीत धरून बाकी सगळ्या गोष्टी की नित्य नैमित्तिक कर्म जे असतं आपल्याला दररोज वाट्याला आलेलं काम आहे ते चांगलं करणं, योग्य करणं. पण हा जो सगळा भाग आहे या बाल्कनी, हा जो सगळा भाग आहे की विशेष भाग, बेसिक काही सांगितलेलंच नाहीये की तुम्ही नीट वागा वगैरे, असं गृहीत आहे की तुम्ही नीट वागा. म्हणजे ज्या एका पातळीपर्यंत ती व्यक्ती आलेली आहे, म्हणजे एव्हरेस्ट शिखर पार करायचं असेल, एव्हरेस्ट वरती जायचं असेल तर पहिल्यांदा बेस कॅम्पला जायला लागतं. ते बेस कॅम्पला जाईपर्यंतच दमछाक होते ज्यांची, त्यांच्यासाठी वरती जाण्याचा भाग नाहीये. त्यांनी तसा प्रयत्न केला तर एकदम वरती जातील. तर त्यामुळे बेस कॅम्पची कॅपॅसिटी ज्याची डेव्हलप झालेली आहे तो हायेस्ट पातळीला कसा जाईल हे याच्यामध्ये सांगितलंय. आणि त्याच्यातला अगदी पहिला भाग आहे तो बुद्ध्या विशुद्ध बुद्धी.
इंटेलिजन्स, पुढे या ना इकडे. इंटेलिजन्स हा जो भाग आहे तो प्रत्येकाला आहेच आहे. काही लोकांच्या जवळ तो तीव्र असतो, काही लोकांना मंद असतो, काही लोकांना मध्यम असतो. पण तीव्र बुद्धीचा हा भाग नाही आहे, शुद्ध बुद्धीचा भाग आहे. दोन शब्दांच्या मध्ये फरक आहे. एखादी व्यक्ती एकदम तीव्र बुद्धीची असू शकते. हे सगळे फ्रॉड करणारे लोक काय कमी बुद्धीचे असतात का? चांगले तीव्र बुद्धीचे असतात. पण तीव्र बुद्धी असणं ही स्वतंत्र गोष्ट आहे आणि शुद्ध बुद्धी असणं ही स्वतंत्र गोष्ट आहे. म्हणून आम्ही जे वरच्या पातळीवरती जाणं याच्यासाठीची पहिली बेसिक रिक्वायरमेंट आहे की बुद्धी शुद्ध पाहिजे. तीव्र एखाद्याला नसेल पण कित्येक संतांनी असं म्हटलेलं की असा दीन अज्ञान मी दास तुझा, समर्था जनी घेतला भार माझा. आता मी दीन अज्ञान हे समर्थांनी म्हटलेलं आहे. अर्थात हे त्यांची विनम्रता आहे. म्हणजे आपण असं म्हणू नये की ते तसे होते म्हणून. पण तरी देखील खूप बुद्धी नसली व्यक्तीला तरी ती व्यक्ती अंतःकरणाने शुद्ध असणं. शुद्ध अंतःकरणाने असण्याच्या 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे दुसऱ्याच्या बद्दल मत्सर न वाटणं. सहसा आपल्या क्षेत्रात असलेल्या व्यक्तीच्या बद्दलच वाटतो. आता मला नरेंद्र मोदींच्या बद्दल मत्सर वाटत नाही. तुझं ते क्षेत्रच नाही बाबा. त्यांच्याबद्दल मत्सर वाटण्याचा प्रश्न नाही आहे. तुझ्या सेक्शनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतलं चाललंय. आपण जिथं वावरतो त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या बद्दल चाललेलं आहे. म्हणून हा जो भाग आहे की ज्या भागामध्ये विशेष बुद्धीपेक्षा शुद्ध बुद्धीला महत्त्व विलक्षण आहे. त्याच्यानंतर वाईट विचार मनात नाही येणे. दुसऱ्याबद्दल वाईट विचार मनात नाही येणे, त्याबरोबर स्वतःबद्दल पण वाईट विचार मनात नाही येणे. काही काही लोकांचं असं असतं की दुसऱ्याबद्दल वाईट विचार नाही पण स्वतःबद्दल वाईट 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 विचार करतो. ही गोष्ट परमार्थामध्ये अजिबात अभिप्रेत नाही. स्वतःच्याबद्दल चांगला विचार करावा नेहमी. आपण बंडल आहोत वगैरे असं जरी खरं असलं तरी आपण असा विचार नाही करू की आपण असे आहोत म्हणून. आपण टॉपला जाणार आहोत जीवनामध्ये, उच्च पातळी गाठणार आहोत, अशी आपली भूमिका असली पाहिजे. एका दिवसात ते होत नाही, परंतु विकसित होताना सगळ्यात जास्ती सपोर्ट आपल्याला कोणाचा लागत असेल, आपल्या मनाचा लागतो. बाकीचे लोक, घरातले लोक सपोर्ट करतील, मित्र सपोर्ट करतील, अमुक करतील तमुक करतील. सगळ्यात माझं मन जर नर्वस असेल तर मी काहीच नाही करू शकत. म्हणून ऑल द टाइम बुद्ध्या विशुद्ध या युक्त याच्यामध्ये हे सगळं आलं की तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलेले आहात. काहीही परिस्थिती असू शकते माणसावरती, ती परिस्थिती हा त्याचा प्रेझेंट आहे. तिला तोंड देणे चांगल्या रीतीने आणि आपण फ्रेश राहणे, का वाटेल ते झालं तरी. नरससून बसलोय सकाळपासून. एक म्हणणं आहे की कुठं एक वाक्य वाचलं होतं की लाफ अँड वर्ल्ड लाफ्स विथ यू अँड क्राय अँड नोबडी इज विथ यू. रडक्या माणसांच्या जवळ कोणी जात नाही. काय काय लोकांची ही सवय असते की कुणी आलं की पहिल्यांदा आपली कथा सांगायला सुरुवात करायची की काय काय प्रॉब्लेम झाले, आमचं कसं झालं होतं. काय करायचं, कुणाला इंटरेस्ट नसतो. म्हणजे आपल्या पार्टनरला सुद्धा नसतो. अगदी जवळचे म्हणतात तरी देखील. कारण किती माणसाला आवड कशाची आहे, ते प्रसन्नतेची आवड आहे. वातावरण प्रसन्न असलं पाहिजे, छान असलं पाहिजे. समोरचा माणूस हसरा चेहरा असला की अगदी तुम्ही बघा की तुमच्या तिथे
जो डोअर किपर वगैरे असतो ना, तर तुम्ही जर हसून बघितलं की तो पण तो हसतो. तुम्ही सिरियस चेहरा केला की कोणी बघत नाही तुमच्याकडे, जाओ. मग आमच्या एकंदर जगाशी वागण्याच्या ॲटिट्यूडशी बऱ्याच गोष्टींचा संबंध आहे. मग बुद्ध्याविशुद्ध या युक्त याच्यामध्ये वाईट विचार करू नयेत हा एक भाग आहे. जगाचं काय वाईट होईल चांगलं होईल काही करू नका ना, तुम्हाला काय करायचं तुमचं चांगलं होईल असं बघा. कोणीतरी रमण महर्षींना प्रश्न विचारला होता की हाऊ दिस युनिवर्स केम इन टू एक्झिस्टन्स अँड व्हॉट विल हॅपन टू दिस युनिवर्स. त्याच्यावर त्याने उत्तर दिलं, डोंट यू हॅव प्रॉब्लेम्स ऑफ युअर ओन. हे भानगडी सांगितलं कोणी. म्हणून माझं जे कर्मक्षेत्र आहे, मी जिथं वावरतो त्या ठिकाणी प्लेझंट ॲटमॉस्फिअर ठेवणं हे माझं काम आहे. माझं मन प्रसन्न असेल तरच मी ठेवू शकतो. म्हणून बुद्ध्याविशुद्ध या युक्त धृत्यात्मानं नियम्यच शब्दादीन विषयांस त्यक्त्वा हळूहळू हे ध्यानयोगाकडे जातं. शब्द वगैरे सगळे सोडून देणे. पण विशुद्ध बुद्धी कशाने होते असा हा पण एक प्रश्न आहे की नुसत्या विचाराने ते होत नाही. त्यात थोडीशी उपासनेची जोड लागते. विशुद्ध याचा अर्थ शुद्धच्या पलीकडची स्थिती आहे. शुद्ध बुद्धी म्हणजे वाईट विचार येत नाही. पण विशुद्ध याचा अर्थ चांगले विचार येणं. बुद्धीमध्ये जसं जसं फ्रेश असतो माणूस तसं त्याच्या बुद्धीची एकंदर क्षमता अतिशय पॉझिटिव्ह आणि चांगले विचार करण्याची निर्माण होते. म्हणून हा सगळा जो कोर्स आहे हा आपण बघितलं की सगळे जे गुण आपण बघितले की ज्याच्यावरती आम्ही त्या गुणांचा अभ्यास केलाय की अमानित्वम अदंभित्वम वगैरे हे सगळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच आहे. आणि जीवन जगण्याच्यासाठी म्हणून उत्कृष्ट पर्सनॅलिटी याचा अर्थ बाह्य वेश आणि त्याच्यानंतर निरनिराळ्या प्रकारचे कॉस्मॅटिक्स हे काही पर्सनॅलिटी नव्हे. पर्सनॅलिटी वेशावरती अवलंबून असते तर गजानन महाराज, समर्थ रामदास स्वामी यांचे काय वेश होते. अट्रॅक्शन कशामुळे होतं, त्याच्या पाठीमागे असलेलं त्यांचं ते व्यक्तिमत्व. एखाद्याला वाटेल की त्यांचा असा स्पेशलच वेश होता म्हणून आपण लोक त्यांच्याकडे बघत होते. तुम्ही तसा करून बघा. इंटरनल डेव्हलपमेंटचा भाग आहे बुद्ध्या विशुद्धया युक्त धृत्यात्मानं नियम्यच. मनाला आवरणं आवर घालणं याची क्षमता विकसित करणं ही फार मोठी क्षमता आहे. वाटेल तिकडे मन जाऊ शकतं, निरनिराळ्या प्रकारच्या मोहांमध्ये जाऊ शकतं. नको ते फालतू विचार करत राहू शकतं. बुद्धीचा मनाचा शक्तिऱ्हास होता कामा नये. नको ते विचार करणे, काय आत्ता असेल त्या ठिकाणी मी आहे आणि मी त्या ठिकाणी चांगला आहे अशा प्रकारचं करत जर का माणूस राहील तर त्याच्या लॉस ऑफ एनर्जी कमी होणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यांना लागतं काय, इफिशियन्सी. कुठेही तुम्ही गेलात तरी तुम्हाला तो मुलगा इफिशियंट आहे की नाही बघितलं जातं. इफिशियन्सी इज व्हॉट, वर्क आउटपुट डिवायडेड बाय वर्क इनपुट. एनर्जी आउटपुट डिवाइड बाय एनर्जी इनपुट आपण वेगळ्या भाषेत म्हटलं तर. इनपुट वाढवला तुम्ही निरनिराळ्या गोष्टींचा तर आउटपुट वाढणार नाहीये त्या प्रमाणामध्ये. अभ्यास करायचा आहे, 100 वह्या चाळून ठेवल्या, एकातही लिहिलं नाही. या सगळ्या मटेरियल इनपुट्स म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचे इनपुट्स आहेत हे सगळे डिनॉमिनेटरला आहेत त्या रेशोच्या. तुम्ही डिनॉमिनेटर वाढवलं तर रेशोची व्हॅल्यू कमी होईल का जास्त होईल.
एनर्जी आउटपुट हे आपल्या हातात नाही आहे. मग हा जो रेशो असतो हा नेहमी 1च्या पेक्षा कमी असतो. 0.5, 0.6, 0.7, 0.8, 0.9 असा इफिशियन्सी. त्याला 100ने गुणून पर्सेंटेज इफिशियन्सी करतात की 50%, 60%, 70%. का बरं 100% इफिशियन्सी नसते? बिकॉज देर इज लॉस ऑफ एनर्जी इन एनी सिस्टीम. इनहेरंट लॉस ऑफ एनर्जी इन एनी सिस्टीम. कुठल्याही सिस्टीममध्ये इनहेरंट लॉस असतोच काही प्रमाणामध्ये. तुम्हाला त्या रेशोची व्हॅल्यू जर वाढवायची असेल तर तुमच्या हातात एकच गोष्ट आहे की लॉस ऑफ एनर्जी कमी केली की तुमचं वर्क आउटपुट किंवा एनर्जी आउटपुट वाढतं. म्हणजे जे काही तुम्हाला करायचं असेल ते जास्त इफिशियंटली तुम्ही करू शकता. म्हणून इफिशियन्सीसाठी म्हणून तुम्ही निरनिराळ्या गोष्टी तुमच्या ह्याच्यामध्ये फॅसिलिटीज डेव्हलप करा. फॅसिलिटीज नाही, तुमचं मन त्या ठिकाणी असलं पाहिजे. जे मी वाचतो आहे त्या ठिकाणी माझं मन आहे का? मी जे करतोय, ज्याच्याबद्दल थिंकिंग करतो आहे, टोटली मन त्याच्यात इन्व्हॉल्ड आहे का करण्यामध्ये? असं जर का असेल तर त्या व्यक्तीची इफिशियन्सी वाढते. मग इफिशियन्सी सर्व प्रकारची वाढणे, याच्यासाठी लॉस ऑफ एनर्जी कमी करणे. कुठल्याही प्रकारे अनावश्यक विचार, नको त्या ठिकाणी मनाचं धावणं, या सगळ्यावरती आतूनच कंट्रोल डेव्हलप करणं स्वतःचा. मला नाही असं करायचं. उद्देश असेल तर करू शकतो माणूस, उद्देश नसेल तर करू शकत नाही. हे लक्षात घ्या की कितीही म्हटलं तर उद्देश जर का असेल तरच माणूस करू शकतो. निरुद्देश असं कंट्रोल करणारे लोक असतात पण ते थोडेसे विचित्र असतात, तरकट असतात, कायच्या काहीच करत असतात. महिनाभर एक वेळेला जेवणार का? काय नाही, असं ठरवलं. हे असल्या प्रकारचे जे विक्षिप्तपणा असतात ना, हे काही कंट्रोलची साधनं नाही आहेत. तुम्हाला काहीतरी उद्देश आहे आणि त्या उद्देशाला धरून तुम्ही जर का इतर सर्व गोष्टी कंट्रोल करत असाल तर उद्देश प्रत्येकाचा वेगळा वेगळा असू शकतो. असं नाही की प्रत्येकाला आध्यात्मिकच उद्देश असेल. मला मटेरियल उद्देश सुद्धा असू शकतो आणि चांगलं जीवन जगायचंय, मला ह्या गोष्टी अचीव्ह करायच्यात असा उद्देश असू शकतो. पण तुम्ही त्या उद्देशाला धरून नको त्या ठिकाणी मन तिथं जातं, तिथनं स्वतःच कंट्रोल करण्याची क्षमता विकसित करणे. धृत्यात्मानम, त्यात थोडंसं धैर्य लागतं. म्हणून धृत्यात्मानम नियम्यच. थोड्या वेळपर्यंत शांत बसलं पाहिजे. शब्दादीन विषयांस त्यक्त्वा. कुठलीही गोष्ट क्रिएट व्हायची असेल तर त्या क्रिएट होण्याच्या फेजच्या अगोदर एक सायलेंट फेज मनाला असणं आवश्यक असतं. त्यामुळे ते फ्रेश होतं. जागृत अवस्थेत सायलेंट फेज लागते. आम्ही दररोज भरपूर सायलेंट फेज जागृत अवस्थेमधली सायलेंट फेज लागते की ज्या सायलेंट फेज मधनं माइंड जागृत असतं पण ते दमत नसतं, शांत असतं आणि त्याला जे आतून करावं असं वाटत असतं त्याचं स्वरूप त्यालाच स्पष्ट होतं. मला नक्की काय करायचं याच्या बाबतीत कन्फ्युजन असतं. शांत बस पहिल्यांदा थोडं, मग त्या गोष्टीमधनं हे विकसित होतं. ही फार फार महत्वाची गोष्ट आहे. धृत्यात्मानम नियम्यच शब्दादीन विषयांस त्यक्त्वा. सोडून दे सगळे शब्द, विचार. त्या गोष्टीच्या बद्दलचा विचार येईल तुझ्या मनामध्ये. थोड्या वेळपर्यंत तू असा बस की त्याच्यामध्ये काही विचार नको. विचाररहित अवस्था पूर्णपणाने कदाचित प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी म्हणून एखादा मंत्र घेऊन बसावं. ओंकारासारखा मंत्र, छोटा मंत्र. असं करता करता बीइंग विथ सेल्फ ही कपॅसिटी डेव्हलप व्हायला लागते. आपण आपल्या स्वच्या जवळ राहायला लागतो आणि सर्व शक्तींचा उदय त्या स्वपासून होत असतो.
बाह्यतः विचारांनी, बाह्यतः कुणीतरी सांगण्यानी अशी पण आपली डेव्हलपमेंट होत असते. असं काही नाही की फक्त तिथून होते. म्हणजे जी इसेन्शियल डेव्हलपमेंट आहे माझी मलाच करून घ्यायची आहे, ती शांत बसणं थोडा वेळ आवश्यक आहे. मग तुम्ही त्याला ध्यान म्हणा, ध्यान म्हणू नका, काही म्हणा, पण प्रत्येकाने स्वतःसाठी, देवासाठी नव्हे, आपल्या स्वतःसाठी, की आता देवासाठी मी ध्यान करतो. देवाला काही आवश्यकता नाही आहे, तू ऑलरेडी ध्यान आहेस, त्यामुळे तू अजून देवासाठी सेपरेट ध्यान करण्याची गरज नाही. देवासाठी नव्हे, स्वतःसाठी करतो आहोत की मी शांत बसणे. मग मला एक किती वेळ आहे, 10 मिनिटं, 10 मिनिटं शांत बस. पण ती गोष्ट मग जरूर करीन, कारण की मला त्याच्यामधनं एक प्रकारची इंटरनल एनर्जीची ओळख होते. धृत्यात्मानं नियम्यच शब्दादीन विषयांस त्यक्त्वा, आणि इतर जे विकार आहेत, रागद्वेष व्युदेस्यच, हे हवं ते नको हे सतत चालू असतं आपलं. पण थोडा काळ या गोष्टी सोडून देणे. सर्व काळ सोडून देऊ शकत नाही आपण. आपण कुठेही गेलं तरी जितके चॉईसेस असेल तितका आपला वेळ जातो. पूर्वी आमच्याकडे ना, आम्ही लहान होतो त्यावेळेला 2च साबण असायचे, एक हमाम आणि दुसरा लाईफ बॉय. तिसरा साबण आम्हाला माहिती नाही. आणि ते साबण असे असायचे की काही झालं तरी इतके टणटणीत असायचे की काही झालं तरी झिजायचे नाहीत. न झिजणे हा त्या साबणाचा गुणधर्म असायचा की कमी झिजणारा साबण आणायचं. पण आता तुम्ही जर डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये गेला की कितीतरी चॉईसेस, आणि मग शेवटी इकडं का तिकडं माणूस काहीतरी कसं तरी घेतो, परंतु त्याचं मन इतकं विचलित झालेलं असतं. म्हणजे असे डिपार्टमेंटल स्टोअर्स बंद करावेत वगैरे असं नाही आहे त्याचा अर्थ, परंतु आम्ही अति हवं नको याच्या नादी नाही लागता कामा. जपजप झालं पाहिजे सगळ्या गोष्टी. त्याच्यासाठी म्हणून फार मोठं काहीतरी कौतुक करून घेऊन हे आणा ते आणा ते आणा, आपण मनातनं ठरवून द्यायचं की हे फिनिश. सगळ्या गोष्टींच्या मध्ये एनर्जी आणि टाइम सेव्हिंग ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की आपण जीवन जगणार केव्हा? आम्ही जर का ह्याच गोष्टींच्या मध्ये सगळं मन आमचं त्याच्यामध्ये जर का जात राहिलं तर आम्ही जीवन जगणार तरी केव्हा? दररोजचं जीवन मला जे जगायचं आहे. माणसाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आवडणारी गोष्ट कुठली असेल तर जगणे ही गोष्ट त्याला आवडते. ते बाकी एक वेळ ज्ञान बिन त्याला नको असतं, काही नको असतं, मला जगायचं आहे. तर ते जे जगणं आहे त्याला जो टाईम तुम्ही प्रेझेंटमध्ये किती जगतात त्याला जगणं म्हणतात. तुम्ही पास्टमध्येच लिंगरिंग राहिलात, फ्युचरमध्येच उड्या मारत राहिलात तर तुमचे प्रेझेंट मोमेंट्स तुमच्या हातातून निसटतात. आणि ह्या गोष्टीसाठी धृत्यात्मानं नियम्यच, अंतःकरणाच्या वृत्तींना नियमन करणं हे आवश्यक असतं. म्हणून ही जी भगवद्गीता सांगते त्याच्यामध्ये फक्त काहीतरी आध्यात्मिक अचिव्हमेंट ही सांगत नाही. तुमचं दररोजचं जीवन हे कशा रीतीने तुम्ही चांगलं जगू शकता त्याच्यासाठी तुम्ही काय काय लक्षात घ्या. असं करा असं सांगत नाही, असं करता येतं असं सांगतात. तर चॉईस इज युअर्स, चॉईस इज युअर्स. तर त्यानुसार आम्ही जे काय करायचं तर आमचा चॉईस असेल. म्हणून वेळ, त्याच्यानंतर नको त्या गोष्टीमध्ये एनर्जी वेस्ट करणे, या सर्व गोष्टी न करता प्रेझेंटमध्ये चांगलं जगणे हाच आपला पहिला भाग आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनल डेव्हलपमेंट होत असताना उत्कृष्ट विचार, त्याच्यानंतर तुम्हाला त्या तत्वापर्यंत जाण्याची क्षमता ही हळूहळू विकसित होत जाते. आणि मग थोडा वेळपर्यंत एकांतात राहावं असं भगवद्गीता सांगते. विविक्त सेवी लघवाशी याचा अर्थ कमी खाणे. तुफान खाऊन एकांतात काय उपयोग नाही. लघु म्हणजे कमी. अश्नन याचा अर्थ खाणे, कमी खाणं, अति खाणं नव्हे, अगदी कमी खाणे पण नव्हे, पण मर्यादित असावं. विविक्त सेवी म्हणजे आपण सिलेक्टेड ठिकाणी असावं. वाटेल त्या ठिकाणी जाऊन फालतू टेस्ट करत बसू नये की हे ठिकाण ते ठिकाण ते ठिकाण. सिलेक्टेड असावं. पण काही काळ आपण आपला स्वतःचा एकांत, स्वतःचा, अख्खी फॅमिली घेऊन एकांत नाही,
अगदी स्वतःचा एकांत थोड्या वेळपर्यंत मिळाला पाहिजे. यत वाक् काय मानसः, वाचा, शरीर, मन यांना नियंत्रित आहे. आणि मग ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः, थोडंसं सोडून देण्याची क्षमता. वैराग्याचा अर्थ लगेच आपल्या अंगाला राख, गालफड बसलेले, दाढी वाढवलेले, डोळे खोल गेलेले योगी आपल्या डोळ्यासमोर येतात. वैराग्य कुठल्याही गोष्टीत न गुंतणे, कुठल्याच गोष्टीचं आकर्षण नसणे. अशी काय आपली वय नाही आहेत पहिल्यांदा की कुठल्याही गोष्टीचं आकर्षण नाहीये, कोणी जवळ उभं राहणार नाही आपल्या. असं जर का कोणी असेल तर संसार कसा होईल? सर्व प्रकारच्या गोष्टींच्या मध्ये जे आकर्षण आहे नैसर्गिक, त्या नैसर्गिक आकर्षणांना अतिरिक्त रंजित करून ते वाढवत बसणे, तो भाग आहे. वैराग्य याचा अर्थ एवढाच आहे की हवं त्या वेळेला सर्व सोडून देता आलं पाहिजे. मी थोड्या वेळपर्यंत ध्यान करीन, त्या ध्यानामध्ये मुख्य गोष्ट सेल्फवरती राहणे आणि त्यासाठी अनरिलेटेड सर्व गोष्टी सोडून देणे थोड्या वेळपर्यंत. 2च श्लोक आपण बघितले की ह्याच्यामध्ये त्या माणसाची डेव्हलपमेंट कशी होत जाते. त्याच्यापुढे अजून 3 श्लोक आहेत. त्याच्यामधला जो एक आहे की छोटे मोठे जे विकार राहिलेले असतात अशा व्यक्तींचे की जे या पातळीला पोहोचले, तेही त्यांनी जाणून सोडून दिले पाहिजे. अहंकारम, बलम, दर्पम, काहीतरी मोठेपणा वाटतोय स्वतःबद्दल, सोडून दिलं पाहिजे. आपण भयंकर विद्वान आहोत असं वाटतं कधी कधी. ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे बघावं, मग आपल्याला कळून येतं की आपण काही विद्वान नाही आहोत. म्हणजे अशा उच्च अशा व्यक्तींच्याकडे बघावं जरूर. चांगलं वागणारे व्यक्ती, उच्च जीवन जगलेल्या व्यक्ती, तरी साध्या असलेल्या डॉक्टर अब्दुल कलाम, तुम्ही त्यांचं जीवन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इतकी मोठी व्यक्ती इतकी साधी राहत होती, आश्चर्य वाटेल. आणि कुठलंही त्या काळामध्ये त्यांच्या स्वतःच्या बाबतीमध्ये धर्माधर्मांचे झगडे मुळीच झाले नाहीत. त्यांनी कुठलं बाजू घेणे, कुठल्या धर्माची अमकं तमकं काही नाही. असा निखळ माणूस राजकारणात मिळणं भयंकर अवघड असतं. तो कुठल्या तरी पक्षाचा असतो. ही व्यक्ती कुठल्याही पक्षाची नव्हती, पण ती अशी काही व्यक्तिमत्व आहेत की जसं की बाबा आमटे. असं काही नाही की तुम्ही संतांचं चरित्र बघा, या पण महान व्यक्ती होऊन गेल्या की ज्या व्यक्ती सेल्फलेसली जगासाठी म्हणून वावरलेल्या आहेत. आपण तसे होऊ का नाही माहीत नाही. मला जी प्रेरणा असेल त्यानुसार मी होईल. मी उद्या म्हटलं की मी आता बाबा आमटे होणार आहे तर नाही, तुला नाही होणार. ते प्रत्येकाची ती प्रेरणा असते त्यानुसार ते होत असतात. पण त्यांच्यामध्ये काही बेसिक क्वालिटी असायलाच लागतात. कुणी वाटेल ती व्यक्ती वाटेल ते होऊ शकत नाही. आणि ते विकसित करण्याचा हा मार्ग आहे. म्हणून हा जो बुद्ध्या विशुद्ध या युक्तो याच्यापासून क्रमाक्रमाने ती व्यक्ती अत्युच्च पातळीला कशी जाऊ शकते हे आपल्याला बघायचं आहे. 2 श्लोक आपण बघितले आहेत, पण त्याच्यानंतर परत ज्या वेळेला हा भाग येईल त्यावेळेला पुढचे श्लोक बघू. हरि ओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ